नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण वृत्तचित्तीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हे बघणार आहोत. तर जाणून घेऊया. वृत्तचित्ती आकाराचा डबा घ्या. त्याच्या उंची एवढी रुंदी असलेला एक आयताकृती कागद घ्या. तो डब्याभोवती वक्र पृष्ठभागास नेमका झाकला जाईल असा गुंडाळाला. कागदाचा उरलेला भाग कापून वेगळा करायचा आहे. बघा ही वृत्तचित्ती आणि या वृत्तचित्तीभोवती आपण कागद गुंडाळलेला आहे. नंतर तो कागद काढणार आणि यामध्ये वर्तुळाचा परिघ म्हणजेच या आयताकृती कागदाची लांबी आणि वृत्तचित्तीची उंची म्हणजेच या आयताकृती कागदाची रुंदी होय. गुंडाळलेला कागद उलगडला. तो आयताकार असल्याचे दिसेल तुम्हाला आणि या आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचित्तीच्या वक्राकार भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. आयताची लांबी म्हणजे वर्तुळाच्या तळाचा परिघ व आयताची रुंदी म्हणजे वृत्तचित्तीची उंची होय. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ आणि म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच लांबी म्हणजे काय तर वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ आणि रुंदी म्हणजे काय तर वृत्तचित्तीची उंची. म्हणून वृत्तचित्तीचा तळाचा परिघ म्हणजे 2πrh, 2πr आणि उंची म्हणजे h. म्हणजेच वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh. बंदिस्त वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय की वक्र पृष्ठफळ मिळेल आपल्याला आणि त्याचबरोबर वरच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. आता वरच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाकृती असणार आहे आणि तळ देखील वर्तुळाकृती म्हणून 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. म्हणून वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πrh अधिक 2πr वर्ग. आता या दोघांतनं 2πr जर आपण सामायिक घेतला तर कंसामध्ये 2πr कंसात h अधिक r. म्हणून वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात h अधिक r. सोडवलेली उदाहरणे बघूया. उदाहरण 1. एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकीचा व्यास 1 मीटर आणि उंची 2 मीटर आहे. टाकीला झाकण लावले आहे. झाकणासह टाकीला आतून व बाहेरून रंग लावायचा आहे. रंगाचा खर्च 80 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर टाकी रंगवण्यासाठी किती खर्च येईल? पाय बरोबर 3.14. उकल टाकीला आतून व बाहेरून रंग लावायचा आहे. म्हणजेच रंग लावण्याच्या भागाचे क्षेत्रफळ हे टाकीच्या एकूण बाह्य पृष्ठफळाच्या दुप्पट आहे. वृत्तचित्तीच्या तळाचा व्यास 1 मीटर म्हणून त्रिज्या 1/2 म्हणजे 0.5 मीटर आणि वृत्तचित्तीची उंची 2 मीटर आहे. म्हणून वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात h अधिक r. आता यामध्ये किमती भरणार. 2 गुणिले 3.14 गुणिले r म्हणजे 0.5 आणि कंसामध्ये h अधिक r 2 अधिक 0.5. आता यांचा इथे गुणाकार यांची बेरीज 2 अधिक 0.5 2.5. यानंतर 2 गुणिले 3.14 म्हणजे 6.28 आणि या दोघांचा गुणाकार 0.5 गुणिले 2.25 25 ने 5 ला गुणला तर 125 आणि 2 दशांश आपण डावीकडे जाणार म्हणजेच 1.25. आता या दोघांचा गुणाकार जर केला 6.28 गुणिले
6.28 गुणिले 1.25 आणि गुणाकार किती तर 7.85 चौरस मीटर. हा गुणाकार देखील आपण बघूया. 6.28. बऱ्याच वेळा आकडेमोड मध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून मी ही आकडेमोड करून दाखवते. 6.28 गुणिले 1.25. सर्वप्रथम आपण 5 आणि 8 ला गुणणार. 8 पंचे 40 होणार. 40 शून्य. हातचा इथे पहिल्या ह्याच्यात 4 गेलेला आहे. 5 दुने 10, 10 4 14, 14 4. पुन्हा इथे 1 हातचा येणार. पुन्हा 6 पंचे 30, 30 आणि 1 इथे किती झाले 31. आता इथे आपण पुन्हा शून्य घेणार आहे. 8 दुने 16, 16 6 हातचाला इथे 1 गेला. नंतर बेदुने 4, 4 आणि 1 5 झाले. पुन्हा 6 दुने 12, इथे 12 आले. पुढचा गुणाकार आपण इथे पुन्हा 2 शून्य ठेवणार आणि गुणाकार एकाने गुणणार आहोत 628 ला, म्हणजे 1 गुणिले 8 इथे 8 आले. नंतर 1 गुणिले 2 हे 2 आले आणि नंतर 1 गुणिले 6. आता यांची आपण बेरीज करणार. पहिला 0, 6 आणि 4 10, 5 आणि 1 6, 5 आणि इथे 6 झाले. 6 आणि 1 7 हातचा, 7 आणि 8 या दोघांची बेरीज 15. 15 इथे 5 गेले आणि 1 कॅरी केला आपण हातचा. 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 8 इथे 8 आले आणि 6 आणि 1 7. आता दशांश चिन्ह देताना इथे 2 दशांश आहेत बघा आणि खाली पण 2 दशांश आहेत, म्हणजे टोटल आपण 4 दशांश डावीकडे जाणार. पहिलं शून्याचं, पुन्हा 0, पुन्हा 5 आणि 8 आणि मग उत्तर किती आलं 7.85. या प्रकारे तुम्हाला आकडेमोड करता येईल. यानंतर पुढे टाकीला रंग देण्याचा एकूण खर्च बरोबर 15.70 गुणिले 80 यांचा गुणाकार किती आला तर 1256 रुपये. त्यासाठी आपण आतून आणि बाहेरून देखील रंग देणार, म्हणून 2 गुणिले 7.85 म्हणजेच 15.70 चौरस मीटर आला आणि नंतर मग हा खर्च. यानंतरचं दुसरं उदाहरण. दस्ताच्या एका आयताकार पत्र्याची लांबी 3.3 मीटर व रुंदी 3 मीटर आहे. या पत्र्यापासून 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या आणि 30 सेंटीमीटर लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या तयार करता येतील. बरोबर आहे. यामध्ये किती 3.3 मीटर लांब आणि रुंदी किती आहे तर 3 मीटर आहे. या पत्र्यापासून 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या आणि 30 सेंटीमीटर लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या. ओके, आता उकल बघणार आहोत. आयताकार पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच किती 3.3 गुणिले 3 यांचा गुणाकार. म्हणून आयताकार पत्र्याचे क्षेत्रफळ 330 गुणिले 300 चौरस सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर मध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. एका नळीची लांबी म्हणजेच वृत्तचित्तीची उंची h बरोबर 30 सेंटीमीटर. नळीची त्रिज्या म्हणजेच वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या r बरोबर 3.5 सेंटीमीटर. एक नळी तयार करण्यासाठी लागलेला पत्रा बरोबर एका नळीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच किती 2 पाय RH. 2 गुणिले पाय ची किंमत 22/7 गुणिले r ची किंमत 35/10 आणि h हे 3.5 त्रिज्या होती. 3.5 म्हणजेच काय ती 35/10 गुणिले 30 ही उंची आहे. आता इथे आकडेमोड करणार अतिशय सोपी आहे. 10 1 10 इथे भाग देताना त्यासाठी आकडेमोडचा जर विचार केला इथे 10 1 10 10 त्रिक 30 होणार इथे. बरोबर आहे. नंतर
7 एक 7, 7 5 35 होणार. आणि मग यांचा गुणाकार की 2 गुणिले 22 आणि 5 गुणिले 3 या प्रकारे 2 गुणिले 22 5 त्रिक 15, हा गुणाकार 44 गुणिले 15 गुणाकार सोपा आहे, तुम्हाला करता येतो. म्हणून एका नळीचे पृष्ठफळ बरोबर 660 चौरस सेंटीमीटर. पत्र्यापासून तयार झालेल्या नळ्याबरोबर पत्र्याचे क्षेत्रफळ छेद एका नळीचे वक्र पृष्ठफळ म्हणजे 330 गुणिले 300 आणि छेदाला 660. आता हा देखील भागाकार अतिशय सोपा आहे. यामध्ये बघा की आपल्याला इथे भाग देताना 330 इथे जर आपण घेतला की 0 0 इथे दोघांचा इथे कट होणार, 33 एक 33 आणि 33 गुणे 66 300/2 म्हणजेच किती मिळणार तुम्हाला, तर 150 यामध्ये. म्हणून पुढे आकडेमोड इथे तयार केलेली. पत्र्यापासून तयार झालेल्या नळ्याबरोबर 150. आता सराव संच बघूया. 16.2. पुढील प्रत्येक उदाहरणात वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे. त्यावरून प्रत्येक वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढा व एकूण पृष्ठफळ काढायचे आपल्याला. r बरोबर 7 सेंटीमीटर, h बरोबर 10 सेंटीमीटर. फोकल r बरोबर 7, h बरोबर 10. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय RH. 2 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 10. आता यामध्ये 7 7 इथे कट होणार आणि ते झाल्यानंतर आपण भाग देणार तिथे. 7 एक 7 यामध्ये दोन्ही ठिकाणी इथे 7 एक 7 आणि 7 एक 7. 2 गुणिले 22, 22 दुणे 44 गुणिले 10. 44 गुणिले 10 म्हणजेच 440 चौरस सेंटीमीटर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. आता आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचे वृत्तचित्तीचे. एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसात r अधिक h. किमती भरणार 2, 22/7, r ची किंमत 7, 7 अधिक 10 आणि इथे देखील 7 7 इथे जाणार ते. त्यामध्ये 10 7 17. 2 गुणिले 22 म्हणजे 44 झाले. 44 गुणिले 17 यांचा गुणाकार अतिशय सोपा आहे, 748. म्हणून एक वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 748 चौरस सेंटीमीटर आणि उत्तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 440 चौरस सेंटीमीटर व एकूण पृष्ठफळ 748 चौरस सेंटीमीटर आहे. 2 r बरोबर 1.4 सेंटीमीटर, h बरोबर 2.1 सेंटीमीटर. फोकल r बरोबर 1.4, h बरोबर 2.1. पुन्हा वक्र पृष्ठफळ 2 पाय RH. सूत्र तेच. आता इथे आकडेमोड 2 गुणिले 22, 22 दुणे 44, 0.2 आणि इथे किती आहे की 2.1. पुन्हा यांचा गुणाकार म्हणजे 44 गुणिले 0.2, 44 गुणिले 2 जर केलं तर आपल्याला 88 मिळेल आणि एक दशांश आपण डावीकडे येणार म्हणजे 8.8 येणार. आता 8.8 गुणिले 2.1 म्हणजेच यांचा गुणाकार किती आला तर 18.48 हे झालं वक्र पृष्ठफळ. 21 ने फक्त आपण कोणाला गुणणार तर 88 ला गुणणार आणि 2 दशांश आपण डावीकडे जाणार यामध्ये आणि आपल्याला यानंतर उत्तर मिळेल 18.48. हे 2 अंकी संख्या अतिशय सोपे आहेत, त्यांचा गुणाकार तुम्हाला सहज जमेल. म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 18.48 चौरस सेंटीमीटर. यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात r अधिक h. 2 गुणिले 22/7 गुणिले 1.4 कंसात 1.4 अधिक 2.1. 2 गुणिले 22/7 1.4. आता यांची बेरीज 3.5. 7 एक 7, 7 दुणे 14 होणार, 0.2 होणार तिथे. 0.2 आणि गुणिले हा 2 म्हणजे किती येणार 0.4 या प्रकारचा गुणाकार. ओके. यानंतर गुणाकार पुन्हा 22 गुणिले 0.4, 22 चौक 88, 8.8 गुणिले 3.5. पुन्हा यांचा गुणाकार. पुन्हा 35 ने
पण 88 ला गुणणार आणि 2 दशांश डावीकडे येणार आणि या प्रकारे गुणाकार करू शकता तुम्ही 30.80 चौरस सेंटीमीटर. यानंतर पुढचं उदाहरण r बरोबर 2.5 h बरोबर 7 2 पाय RH वक्र पृष्ठफळ. सूत्रामध्ये किंमत भरणार 7 7 इथे कट होणार म्हणून 2 इथे घेणार 2.5 गुणिले इथे 2 जर केला तर आपल्याला इथे 5 मिळेल. 22 गुणिले 5 22 पंचे 10 म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 110 चौरस सेंटीमीटर. यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात h अधिक r 2 गुणिले 22/7 गुणिले 2.5 कंसात 7 अधिक 2.5 म्हणजेच किती येणार 9.5. यानंतर पुन्हा तोच गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं आणि हा गुणाकार मोठा आहे. यामध्ये गुणाकार तुम्ही इथे करू शकताय 149.29 चौरस सेंटीमीटर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. म्हणजे 2.5 गुणिले जर 2 केला तर तुम्हाला 5 मिळेल आणि 5 गुणिले 22 22 पंचे 10 110 110 गुणिले 9.5 या प्रकारे ते करता येईल. जर आकडेमोड करायची असेल तर हा 2 गुणिले 2.5 म्हणजे किती येणार तर 5 येणार. 22 गुणिले 5 आणि गुणिले 9.5 आणि छेदाला किती येणार ते 7 येणार. 22 पंचे 10 110 गुणिले 9.5 इथे आणि छेदाला किती असणार आहे तर 7 असणार आहे. पुन्हा आपल्याला हा गुणाकार करताना कसा एक जर शून्य आपण इथे जर घेतला तर किती येणार इथे 11 येणार आणि 11 गुणिले इथे 95 येणार आणि नंतर मग छेदाला 7. आता 11 गुणिले 95 यांचा गुणाकार करायचा नंतर त्याला 7 ने आपल्याला भाग देता येईल. यानंतर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 110 चौरस सेंटीमीटर व एकूण पृष्ठफळ 149.29 चौरस सेंटीमीटर आहे. यानंतर r बरोबर 70 सेंटीमीटर h बरोबर 1.4 सेंटीमीटर. पुन्हा वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय RH. यानंतर पुन्हा हा शून्य जर आपण इथे घेतला 14 होतील ते आणि 7 1 7 7 7 जातील. पुन्हा 2 गुणिले 22 44 गुणिले 14 साधा गुणाकार आहे 616 चौरस सेंटीमीटर. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर. आता एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात r अधिक h 2 गुणिले 22 22 2 44 7 1 7 7 70. आता नंतर 70 अधिक 1.4 71.4 येणार. आता पुन्हा इथे बघा 10 गुणिले 71.4 म्हणजे किती येणार 714 गुणिले 44 जर केला तर आपल्याला 31,416 चौरस सेंटीमीटर हा गुणाकार तुम्ही करू शकताय. आणि इथे त्यातल्या त्यात आपली एखादी स्टेप कशी सोपी होऊ शकेल तर मी इथे दाखवू शकतो तुम्हाला. गुणाकार मात्र पुढचा तुम्ही करू शकता इथे की इथे 44 हा 44 आपण इथे जसा तसा ठेवू शकतो 44 आणि नंतर मग किती की 71.4 गुणिले 10 जर केला तर तुम्हाला 714 मिळेल आणि हा गुणाकार तुम्ही करू शकताय. एका 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणार आहात तुम्ही. म्हणून 31,416 चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर व एकूण पृष्ठफळ 31,416 चौरस सेंटीमीटर आहे. आता 5 r बरोबर 4.2 सेंटीमीटर h बरोबर 14 सेंटीमीटर. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय RH 2 गुणिले 22/7 4.2 गुणिले 14. पुन्हा इथे गुणाकार 7 1 7 7 2 14 हे 2 असतील 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 22 22 चौक 88 हे 4.2. पुन्हा यांचा गुणाकार 369.7 चौरस सेंटीमीटर म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 369.7 चौरस सेंटीमीटर. आता एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात r अधिक h 2 गुणिले 22/7 गुणिले
4.2 कंसात 4.2 अधिक 14. मग यामध्ये गुणाकार 22 गुणिले 2 44 आले. आणि नंतर 4.2 ला आपण या 7ने भाग दिला तर भाग जात नाही, म्हणून 7 सकम 42 0.6. आणि या दोघांची बेरीज 4.2 अधिक 14 म्हणजे 18.2. आता हा गुणाकार पुढे तोच जर आपण इथे गुणाकार केला तर किती येणार 480.48 चौरस सेंटीमीटर. यामध्ये तुम्ही असं करू शकता की 44 गुणिले 6 नंतर 1 डावीकडे, नंतर येणाऱ्या संख्यांचा 18.2 गुणाकार करणार. म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 369.7 चौरस सेंटीमीटर व एकूण पृष्ठफळ 480.48 चौरस सेंटीमीटर आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2. दोन्ही बाजू बंद असलेल्या 50 सेंटीमीटर व्यास व 45 सेंटीमीटर उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ काढायचं आपल्याला. आता बघा यामध्ये व्यास बरोबर 50 सेंटीमीटर म्हणून त्रिज्या व्यास छेद 2 म्हणजे 25 सेंटीमीटर. एच बरोबर 45 सेंटीमीटर. एकूण पृष्ठफळ 2 पाय कंसात r अधिक h. 2 गुणिले 3.14 गुणिले r ची किंमत 25 r अधिक h 25 अधिक 45. या दोघांचा गुणाकार 6.48 गुणिले 25 आणि गुणिले 70. नंतर हाच गुणाकार केला आपण 25 गुणिले 70 1000 25 साते 175 आणि वरती हा 0 म्हणजे 1750 गुणिले 6.28. हा गुणाकार म्हणजेच किती आला 10,990 चौरस सेंटीमीटर. म्हणून पिंपाचे एकूण पृष्ठफळ 10,990 चौरस सेंटीमीटर आहे. यानंतरचं पुढचं उदाहरण. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 660 चौरस सेंटीमीटर व उंची 21 सेंटीमीटर आहे, तर तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला वक्र पृष्ठफळ दिले, त्यावरून आपण त्रिज्या काढू शकतो. h दिलेलं आहे आपल्याला. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र 2 पाय RH म्हणजे 660 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7. r माहित नाहीये आणि h माहिती 21. 7 1 7 7 त्रिक 21 तो करणार. म्हणजेच बघा इथे काय येणार आपल्याला 7 त्रिक 21 म्हणजे 2 गुणिले 22 गुणिले 3 बरोबर आहे. हे अंशाला आहेत, इकडे आल्यानंतर कसं होणार ते छेदाला जाणार. म्हणजेच या प्रकारे इथे जर आपण बघितलं 2 गुणिले 22 येणार. आता या 21 ला 7 ने भाग देणार 7 त्रिक 21 गुणिले 8 आणि इथे गुणिले 3 बरोबर. आणि म्हणून r बरोबर 660 भागिले 2 गुणिले 22 गुणिले 3 या प्रकारचा तुम्ही गुणाकार करू शकताय. त्यानंतर यांचा जर गुणाकार केला 2 गुणिले 3 म्हणजे किती आले 6. 6 गुणिले 22 22 पंचे 10 22 3200 600 छेद 132. हा जर गुणाकार केला तर r बरोबर आपल्याला 5 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला तळाचं क्षेत्रफळ, तळ हा वर्तुळाकार असतो म्हणून तळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग. पायची किंमत 22/7 r ची किंमत 5 गुणिले 5. आता हा गुणाकार करताना कसा करणार की यामध्ये आपल्याला 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25 या प्रकारे. इथे जर आपण असं केलं 22 गुणिले 25 आणि छेदाला इथे किती होणार तर 7. आपलं उत्तर करेक्ट येण्यासाठी 25 दुणे 50 50 इथे आपण जर 0 घेतला किती गेला 5 गेला. पुन्हा 25 दुणे 50 50 आणि 5 किती झाले 55. आता 55 छेदाला इथे किती येणार तर 7. हा भागाकार करणार आणि म्हणजेच बरोबर तुम्हाला 78.571 मिळणार. यामध्ये त्याचंच आपण 2 दशांशामध्ये रूपांतर केलं. म्हणजे या ठिकाणी जर समजा एखादी संख्या 5 पेक्षा जर कमी असेल तर आपण डायरेक्ट लिहिणार 78.57. आणि जर 5 पेक्षा जर इथे 5 किंवा 5 पेक्षा जास्त राहिले असेल तर उत्तर 2 दशांशासाठी आपण या 7 मध्ये 1 मिळवणार. परंतु आपण 2 दशांशामध्ये काढताना 78.57 चौरस सेंटीमीटर.
म्हणून वृत्तचित्तीची त्रिज्या 5 सेंटीमीटर व तळाचे क्षेत्रफळ 78.57 चौरस सेंटीमीटर आहे. यानंतर चौथं उदाहरण, एका वृत्तचित्ती आकाराच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास 28 सेंटीमीटर आहे व त्याची उंची 20 सेंटीमीटर आहे. तो एका बाजूने उघडा आहे, तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा. त्या डब्यास 2 सेंटीमीटर उंचीचे झाकण तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटर पत्रा लागेल ते काढा. आता आपल्याला असा डबा पाहिजे की तो एका बाजूने उघडा आहे, बरोबर आहे. तर सर्वप्रथम डब्याचा व्यास 28, त्याची त्रिज्या काढणं, छेद 2, त्रिज्या 14 सेंटीमीटर आली, h 20 सेंटीमीटर आहे. आता वृत्तचित्ती आकाराचा एका बाजूने उघडा डबा बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ म्हणजे आपल्याला वक्र पृष्ठफळ लागेल आणि डब्याच्या तळाचं क्षेत्रफळ. म्हणजे तुम्ही आपल्या घरातला अॅल्युमिनियमचा पिठाचा डबाचा विचार केला तर तो उघडा आहे समजा, म्हणजे वक्र पृष्ठफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ 2 पाय आर एच अधिक तळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. पाय आर जर कॉमन घेतला तर 2h अधिक आर. सूत्रात किमती म्हणा 22/7 आर 14, 2 गुणिले 20 अधिक 14. आता यांचा गुणाकार 7 × 7, 7 दुने इथे 14 होणार आणि हा गुणाकार 20 दुने 40. ओके, 40 अधिक 14. इथे बघा हे 44 कसे आलेत, तर यामध्ये आपण असा इथे भाग देऊ शकतो. 7 × 7, 7 दुने 14, 2 गुणिले 22, 22 दुने इथे 44 आलेत आणि कंसामध्ये 2 गुणिले 20 म्हणजे इथे 40 झालेत अधिक 14 म्हणजे 54 आणि साधा गुणाकार आहे म्हणजेच काय की 44 गुणिले 54 तो गुणाकार तुम्ही करू शकता. म्हणजे 2376 वृत्तचित्ती आकाराचा एका बाजूने उघडा डबा बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ 2376. यानंतर वृत्तचित्ती आकाराचा एका बाजूने डबा बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ हे 2376 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचे, त्याच्यासाठी झाकण लागणार आहे आणि ते 2 सेंटीमीटर उंच. मग तळाचं क्षेत्रफळ किती येणार, तर पाय आर वर्ग आणि वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. 2 पायची किंमत 22/7 आर, त्रिज्या तीच असणार आहे, एच मात्र 2 सेंटीमीटर. या प्रकारे झाकण आपण जेव्हा इथे झाकणाचा विचार करणार इथे तर त्याला काय असणार आहे, तर तिथे या प्रकारे जर आपण इथे आकृती जर अशी घेतली म्हणजे असं आपल्याला त्यामध्ये इथे असं झाकण येणार. याची उंची किती आहे, तर 2 सेंटीमीटर. त्रिज्या मात्र आहे तीच आहे, 2 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले 2 म्हणजे उंची. पुन्हा त्याचं तळाचं क्षेत्रफळ 2 22/7 गुणिले 14 गुणिले 14. मग यांचा गुणाकार आता बघा, हा गुणाकार करताना तो देखील अतिशय सोपा आहे. तर यामध्ये बघा इथे 7 × 7 आणि इथे 7 दुने 14, 2 गुणिले 2 2 दुने 4, 4 गुणिले 2 8, 22 8 176 झाले. आणि नंतरचा गुणाकार बघा इथे 7 × 7, 7 दुने 14 आणि नंतरचा गुणाकार बघा 22, 14 गुणिले 2 28 म्हणजे 22 गुणिले 28 यांचा गुणाकार 616. आणि या दोघांची आता बेरीज करणार. 792 चौरस सेंटीमीटर. म्हणून 2 सेंटीमीटर उंचीचे झाकण तयार करण्यासाठी लागणारा पत्रा 792 चौरस सेंटीमीटर. आणि म्हणून उत्तर आता डब्यास लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ 2376 चौरस सेंटीमीटर. झाकण्यासाठी 792 चौरस सेंटीमीटरचा पत्रा लागेल आपल्याला. आणि याचबरोबर वृत्तचित्ती आकाराचे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ
यावर आधारलेली आपण ही उदाहरणं बघितली. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.